आपले प्रतिनिधी अभिजित पोते पुण्यावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, पुण्यामध्ये एक नवीन समीकरण जुळवायची सुरुवात झालेली आहे। अजित पवारांनी मोठं विधान केलंय, काय सांगशील? प्रियंका, महानगरपालिका निवडणूक ज्या दिवशीपासून लागली ना त्या दिवशीपासून पुण्याच्या राजकारणाची गणितं रोज बदलत आहेत। रोज नवी समीकरणं, रोज राजकारण नवी कलाटणी घेताना पाहायला मिळतंय। कारण कोण कुणासोबत युती करणार, कोण कुणासोबत आघाडी करणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवस रंगल्या होत्या। काल फॉर्मची छाटणी झाली, परवा दिवशी फॉर्म भरायची शेवटची तारीख जी आहे ती होती आणि शेवटपर्यंत अगदी चुरस जी आहे ती एबी फॉर्म मिळत होती। भाजप शिवसेनेची शेवट युती होईल का असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून होता। त्याच दिवशी सकाळी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सांगितले की पुण्यात युती तुटल्याच जम आहे। त्यानंतर स्वतः हा तिढा सोडायला उदय सामंत पुण्यात आले। उदय सामंतांनी स्पष्टीकरण दिलं की भाजप आणि शिवसेना ही युती आहे, अजूनही युती तुटलेली नाहीये। जागा वाटपाबाबत निर्णय 2 दिवसात घेऊ, म्हणजे 140 पेक्षा अधिक एबी फॉर्म केवळ शिवसेनेनं आपल्या उमेदवारांना दिली असल्याची प्राथमिक माहिती शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने दिली आहे। तर भाजपनं तर 165 उमेदवार रिंगणात उतरवलेत। जर युती झाली तर भाजप केवळ 16 जागा सेनेला देणार आहे। मग बाकीचे सगळे एबी फॉर्म ही शिवसेना वापस घेईल का हा प्रश्न होता। आणि त्यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातल्या भीमा कोरेगावमध्ये जे विधान केलं त्यावरून पुन्हा भुवया राजकारणांच्या उंचावल्या आहेत। राजकीय समीकरणं बदलतील का? कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी उदय सामंतांसोबत आमची चर्चा झाली होती आणि आज आणि उद्या पुन्हा पुणे आणि महानगरपालिकेबाबत काही जागांबाबत आम्ही चर्चा करू असं सूचक विधान अजित पवारांनी केल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये तर चित्र स्पष्ट आहे, भाजप आणि शिवसेनेची युती नाही असं शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी याआधी स्पष्ट केलं होतं। म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप शिवसेना वेगळी लढते यावरती शिक्कामोर्तब झाला होता। पण पुण्यात मात्र अजूनही कुठेतरी होप्स या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना आणि वरिष्ठांना होते की युती ही तोडायची नाहीये। पण आता अजित पवार जर आज आणि उद्या उदय सामंतांसोबत चर्चा करणार असतील तर त्यामध्ये 2 गणितं जुळतात का बघावं लागणार आहे। कारण दोन्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी, म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाची जी राष्ट्रवादी आहे ती आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढते आहे। केवळ पुण्याचं सांगायचं झालं तर जवळपास 120 पेक्षा अधिक एबी फॉर्म हे अजित पवारांनी आपल्या घड्याळ या चिन्हाच्या उमेदवारांना दिले आहेत। तर दुसरीकडे 40 ते 45 एबी फॉर्म हे शरदचंद्र पवार पक्षांनी उमेदवाराला दिलेले आहेत। जर पुन्हा शिवसेना हा तिसरा पक्ष या दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीत यायचा असेल, जर अजित पवारांनी तशी बोलणी अभिजित, केली। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे नवी समीकरण आता समोर येत आहे।